नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। इराणमध्ये युद्ध धग बसते भारताला। 500हून अधिक कांदा भरलेले कंटेनर अडकले, शेतकरी चिंताग्रस्त। अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता पुणे, नाशिकसह इतर जिल्ह्यांतील कांदा, केळी, द्राक्ष उत्पादक आणि निर्यातदारांवर दिसून येत आहे। नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांचा 500हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यातीअभावी अडकून पडला आहे। तसेच द्राक्ष, केळी, समुद्रातील माशांसह इतर कृषी उत्पादक माल सध्या JNPA बंदरात अडकून पडलेला आहे। हा कांद्याबरोबर इतर कृषी उत्पादक माल समुद्रातील मासे प्रामुख्याने दुबईमार्गे आखाती देशांत निर्यात होतात। मात्र सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील मार्केट पूर्णपणे ठप्प आहे। त्यामुळे हीच परिस्थिती राहिली तर हा नाशवंत माल सडून जाईल अशी भीती शिपिंग कंपन्या व्यक्त करत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे। आखाती देशांमध्ये भारतातील JNPA बंदरातून मालाची निर्यात मोठ्या प्रमाणात होत असते। मात्र सध्या अमेरिका, इराण, इस्रायल यांच्यात युद्ध सुरू असल्याने त्यामुळे इराणने अमेरिकेला सहकार्य करणाऱ्या इतर देशांवर मिसाईल टाकण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आखाती देशांमध्ये निर्यात होणारा माल दुबई येथे स्वीकारला जात नसल्याने अंदाजे 16,000 टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला असल्याची माहिती समोर आली आहे। या कांद्याची किंमत 36 कोटी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। 1-2 दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास कांदा सडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत सापडले आहेत। तसेच द्राक्ष, केळी, समुद्रातील माशांसह इतर कृषी उत्पादक मालही अडकून पडलेला आहे। एकंदरीत बंदराबाहेर अडकून पडलेला कांदा आणि त्यांच्या खर्चाचे काय करायचे असा प्रश्न कांदा निर्यातदारांना पडला आहे। शनिवारपासून दुबईतील बंदर बंद करण्यात आले। रविवारपासून जहाज कंपन्यांनी बुकिंग बंद केली आहे। त्यामुळे बंदराबाहेर असलेले कांदा कंटेनर तसेच उभे आहेत। बंदरात व बंदराबाहेर अडकलेल्या कांद्यावर होणारा अतिरिक्त खर्च किंवा अर्थसहाय्य मिळावे अशी मागणी सध्या व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे। त्यात दुबईप्रमाणे मुंबई व JNPA बंदरात महाराष्ट्रातील अडकलेल्या कंटेनरमध्ये 16,000 टन कांदा अडकला असून त्याची किंमत ही 36 कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। रमजान ईदच्या निमित्ताने दुबई, ओमान, सौदी अरेबिया, बहरीन, कतार या देशांना कांद्याची निर्यात करण्यात आली आहे। निर्यातीत 4 ते 8% हिस्सा असलेला गुजरातमधील पांढरा कांदा असतो। मात्र निर्यात बंद असल्याने निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे। दुबईमधील बंदर 2 तासांसाठी सुरू केले होते। मात्र आखाती देशांमधील युद्ध पेटले असल्याने कांदा निर्यातदारांपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न आहे। युद्धावर काही तोडगा निघाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो असे आशावाद निर्यातदारांनी व्यक्त केला असला तरी नाशिक, पुणेसह इतर जिल्ह्यातील शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाल्याचे दिसून येत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर, उरण।